आमच्या कॉलेजचे पोरं एवढं तर स्वतःच्या लग्नामध्ये पण नाचणार नाही जेवढे ते काल झालेले आमच्या कॉलेजच्या डेज मध्ये नाचले. तर अखंड 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आमच्या कॉलेजचे पण डेज चालू झाले आणि आमच्या कॉलेजच्या डेजची सुरुवात डायरेक्ट क्रिकेटच्या मॅचेस पासून चालू झाली. पहिल्यांदा तर मॅचचा श्री गणेश वगैरे केला आणि त्यानंतर डायरेक्ट टॉस वगैरे उडून घेतला. टॉस वगैरे झाल्यानंतर आपल्या क्रिकेटच्या मॅचेसची सुरुवात झाली. यामध्ये पहिल्यांदा आपल्या फार्मसीच्या पोरांनी बॅटिंग घेतली आणि ऍग्री इंजिनिअरिंगच्या पोरांनी बॉलिंगला सुरुवात केली. दोन्ही टीमा पण 1 नंबर खेळल्या पण यामध्ये फार्मसीचा विजय झाला. त्यानंतर मग नर्सिंग आणि फुटटेकची मॅच झाली आणि या मॅच मध्ये नर्सिंग कॉलेज जिंकलं. आणि मग त्यानंतर आमच्या कॉलेजची सगळ्यात हाय स्कोरिंग मॅच झाली ती म्हणजे फार्मसी आणि बायोटेक. या मॅच मध्ये तर पहिल्याच ओव्हर मध्ये 30 रन आले होते आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये डायरेक्ट 30 झाले. दोन्ही टीमा एकदम घासून खेळल्या पण शेवटी विजय फार्मसी या टीमचाच झाला. त्यानंतर मग डेंटल कॉलेज आणि डीप आमच्या कॉलेजची मॅच झाली. दोन्ही टीमा पण 1 नंबर खेळल्या पण यामध्ये डेंटलनी मॅच जिंकून आपल्या नावावर केली. आणि मग त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता निघालो आपल्या कॉलेजमध्ये कशाला तर कॉलेजमध्ये होता आपला जल्लोष 2025 चा कार्यक्रम आणि यामध्ये पहिल्यांदा वादविवाद स्पर्धा पार पडली आणि बाकीच्या कॉलेजमध्ये रॅम्प वॉक घेते पण आमच्या कॉलेजमध्ये रॅम्प स्टॉप झालं. या गोष्टींचा आणि आमचा लांब पर्यंत काही संबंध नव्हता त्यामुळे आम्ही खालून त्यांची मज्जा बघत होतो. सगळा कार्यक्रम वगैरे उरकला आणि मग त्यानंतर एक डीजेचं गाणं लावलं आणि यामध्ये आपल्याला डोक्यावरती घेऊन नाचणारे, चपलाने मारून नाचायला घेऊन जाणारे आणि लोकांच्या पोरांना हवेमध्ये फिकीत कॅच खेळणारे असे पण नमुने आम्हाला काल डेज मध्ये पाहायला मिळाले. कोण आदित्य कॉलेजमधून शिकून गेलंय आणि कोण आदित्य कॉलेजमध्ये शिकतंय त्यांनी एक कमेंट टाकून मला नक्की कळवा.